करायचं? अरे एवढं काय भीत आहे? ती काय खाणार आहे का तुम्हाला? ये बाबा तू ग बस, तिला डेंजर आहे आणि तिला जर समजलं ना आम्ही क्लास सोडून नेहमी एखाद बसलोय ती सांगाल आमच्या घरी, मग आम्ही तिघं मेलोच. आता काय करायचं? अरे काय करायचं काय? अरे आपल्या चपला बाहेर आहेत. आता दार उघडावंच लागणार. एवढं काय टेन्शन घेताय तुम्ही? थांबा मी बघते. ये बाबा तू गप. अरे उघडा की दार. तू गप. यार सांग की त्या मॅगीला. अरे बाबा मी काय सांगू? ए अगं अगं मधू तू इथं? तू मधू? तू इथं मधू? तुम्ही इथं? हो आम्ही इथे अभ्यास करत होतो. हा ती युनिट टेस्ट आहे ना. सकाळी मला कोणतरी बोललं दगड घ्यायला निघालोय म्हणून. अगं ते निघालो होतो पण ही वाटत भेटली. बोलली राहू दे आजचे दिवस क्लास, आमच्या घरी अभ्यास करूया म्हणून आलोय. इथं अभ्यास करताय तुम्ही? क्लासमध्ये सर काय बांगडा शिकवतात काय? आणि संख्या हे जर आपणना कळलं तर? ए मधू असं काय करू नको ग. अगं ते लय चिडतील माझ्यावर, नाही तर बोलणारच नाही माझ्यावर. हे सगळं करताना आधी समजलं नाही तुला? अगं पण तुला काय करायचंय? हे तू गप ग, मी परक्या लोकांशी बोलत नाही. संख्या हे तू बरोबर वागला नाहीस बर का, आणि सकाळी पण तुम्ही सगळे माझ्याशी खोटं बोललाय. मधुबाला तू कशाला विषय वाढवतेस आणि आमच्यावर वाईट होतेस? अशी पण मी काही लोकांसाठी वाईटच आहे, त्यात अजून वाईट झाले तर काय फरक पडतोय? तुम्ही बसा इथं गिळत. ये राजा अरे काय बघतेस? चल नको चल. अगं मधुबाला थांब की. झालं मेलो आता. अरे संकेत थांब ना. हे बघ तू एवढं टेन्शन नको घेऊस. हाऊ मग काय करू, आमचं चुकलं. आम्ही असं क्लास बुडून यायला नको होतं. अरे पण आपण इथं अभ्यासच करत होतो ना. कुठं अभ्यास? एक पान तरी वाचलंय का? आपण मॅगी खात बसलो होतो. हे बघ तू असा चुकीचा विचार नको करू. हाऊ मग काय करू? ती मधू ती आम्हाला शांत करणं हो आमच्या घरी सांगून. माझे आई अप्पा माझ्याबद्दल काय विचार करतात? अहो खूप विश्वास ठेवलाय हो त्यांनी माझ्यावर. हे बघ तू पहिलं तर आहे ना शांत हो, आणि तिला पण शांतपणे समजून सांग, म्हणजे ते काही घरी सांगायचेच नाही. अहो तुमच्यासाठी हे साधं आहे पण आमच्यासाठी नाहीये. माझ्यावर रागू नकोस. अहो सॉरी, मला मी काय बोलतो काय सुचाना. मी जातो नाही तर काहीतरी होईल. ठीक आहे तू काळजी घे. हा होय रे मग. हा तुझ्या तर घरी सांगितलंय ना तुला? नाही नाही तुझ्या? नाही. संख्या तुझ्या? अरे माहित नाही. संकेत, ए संकेत. आईला जा सत्यानाश सांगितलं वाटतं तिनं. संकेत अरे खीर खातोस का तू? खीर? नाही नको नंतर खाई. आईला इथे विष प्यायची वेळ आली आहे. संख्येची आई म्हणते खीर खातो का? अरे तुझ्यामुळं झालंय भाड्या. तुला काय गरज होती हो म्हणायची तिला? अरे संख्या तुला माहिती ना माझ्या अंगात किड आहेत किड. पण संख्या काहीतरी पर्याय काढला पाहिजे भावा. ये बाबा तुझ्या किड्यांनाच सांग काहीतरी पर्याय काढायला. माझ्या घरी आमचा संख्या असा आमचा संख्या तसा असं म्हणतात रे. अरे आता काय वाटेल त्यांना? संख्या एक पर्याय भावा. काय? अरे पिक्चर मध्ये दाखवत तसं. कसं? अरे नाही का बघ पिक्चर मध्ये कसं दाखवची ती हिरो हिरोईनवर प्रेम करतो, तिला जायचा टाकवतो आणि शेवट तिलाच मारून टाकतो. काय तुझी तुला मारून खूप टाकायला? हळू बोल की. ऐका मधुला कोण आवडतं? संख्या. हा मग आता संख्या तू एक काम करायचो, मधुबर खोटं खोटं प्रेमानं बोलायचो. ती एकदा का जायत अडकली मग झालं कुणालाच काय सांगणार नाही. नाही मी नाही असलं काय करणार. छे त्या मधुबर आणि प्रेमाने नाही. मग बस घरात आणि थांबणार. अरे असं कसं? अरे संख्या तुला तिच्याबरोबर रोमॅन्स नाही करायचा. अरे तिच्याबरोबर फक्त गोड गोड बोलायचं प्रेमानं, आणि एकदा कधी जायत अडकली की मग संपला विषय. संख्या हे बोलतो ते बरोबर आहे. काय आमचा विषय भेटला भावा. बर पण बोलायचं कधी? अरे कधी काय कधी 7:30 जाते ती डिरीत येताना बोलली की. अरे पण घरी काय सांगायचं? आईला तो पण विषय आहे. हा ना. ही नाही कोण. चला चला लवकर चल. संख्या काय रे? कुठं चालला एवढ्या अंधाराचा? अहो ते जेवण झालं ना
म्हणून म्हणलं चालून या बाहेरनं जरा. जेवण झालं तुमचं? 5 वाजल्यापासून तुम्ही आत बसलाय खुसूर खुसूर करत आणि कधी जेवलात रे तुम्ही? का भिंतींची माती बिती खाल्लीत का काय तुम्ही? चेष्टा करतो तो. चेष्टा काय रे मग कुठं चाललंय? ते ते आपला कोण आपला? हा ते आमच्या वर्गातला ओमक्या नाही का? ओमक्या. त्याचं काय? ओमक्या नाही का? अगं त्यांनी कसली तरी पुस्तकं घेतली. हा त्या पुस्तकात ना सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. अगं ते बघायला चाललंय. चला चला चला. अरे पण त्याची तर बहीण बोलली की ओंके अजून मुंबईहून आलाच नाही. उगाच कशाला काहीतरी बोलती. आम्हाला क्लासवरून येतानाच भेटलाय तो. भेटला. हो. बरं जावा पण लवकर या काय? लगेच आलो. काय रे? सकाळी क्लासला गेलो होता का? संख्या कुठं जातोय आम्ही? क्लासला गेलेलो की सकाळी. उगाच आपलं काहीतरी बोलू नको. मी आपलं असंच विचारलं. ए तुझं असंच नंतर विचार. चला जातो. तू चल ग मला मदत कर. अगं अजून किती करू? आता येतीस का? चल. बापू ओ बापू. अरे संख्या तुम्ही इथं एवढ्या रात्री? ते एक काम होतं ना. हा होय. काम? कसलं काम? ते हा आप्पाचा निरोप आहे. बापू फोन उचलून झाला या म्हणून सांगायला आलो. अगं उद्या लय लवकर बोलावलंय भट्टीवर. हा एवढंच सांगायसाठी एवढ्या रात्री इथं आलाय? एवढंच काम नव्हतं. अजून एक काम होतं पण तू डेअरीवर आलीच नाही. आम्ही गेलो तिकडं तू काय दिसली नाही म्हणून घरीच आलो. काम? अजून कसलं काम होतं? अगं मधू ते बोलायचं होतं. काय? आम्ही बसतो इथं. बोला तुम्ही बोला. ह्याला बोलायचं. अगं मधू ते संकेत एवढ्या दिवस मी तुझ्याबरोबर बोलायचा प्रयत्न केला तर माझ्यापासून लांब पळत होतास आणि आज स्वतःहून आलायस बोलायला. अगं चुकलं माझं. चुकलं? आज जे वागलास ते का आतापर्यंत माझ्याशी वागत आलास ते? अगं सगळं चुकलं. आज जे वागलो ते आणि आतापर्यंत वागत आलो ते. अगं तू खूप चांगली मुलगी आहेस. अगं मलाच समजलं नाही तुझ्याबरोबर कसं वागायचं आहे ते. संख्या तू खरंच हे मनापासून बोलतोयस? अगं हो. अगं मी आज घरी गेलो आणि लय विचार केला आणि म्हणलं की मधुबर मला बोलायचं आहे. मी जे वागलो ते सगळं चुकीचं वागलो. मला चांगलं वाटतच नव्हतं. मग म्हणलं की मधुबर बोलल्यावरच मला चांगलं वाटत. मग आलो इकडं. संख्या तू मुलगा म्हणून ना लय चांगला आहेस, साधा पण आहेस. फक्त तुझ्या ना कधी कधी चुका होत्यात बघ. तू ना माझ्या बरोबर राहा. अगं मधू आजसाठी सॉरी बरं का पण परत नाही होणार असं. मी आता क्लासकडे लक्ष देईन आणि अभ्यास करेन. चांगला आहे की मग. पण संख्या तू त्या पोरीशी बोलायचं नाही. ती मला अजिबात आवडत नाही. समजलं? काय बोलायचं नाही? नाही बोलायचं. अगं पण त्या फक्त क्लासबद्दलच बोलतात. हां मला माहिती आहे की अभ्यासाबद्दल बोलती की आणि दुसरं काय बोलती ती. संख्या ती पोरगी नाही चांगली आणि तू जर तुझ्याशी बोललास ना तर मी आहे आणि काकू आहेत. अगं नाही 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 मी नाही बोलणार. संख्या करायला एक झालं दुसरं आणि तिसऱ्या जाळ्यात अडकलो. मग या काय बोललास र? नाही काय मी कशाला काय बोलते. काय नाही बोललं. चल येतो. चल. संकेत हो तुम्ही आपण नंतर बोलू. हां का असं का? अहो ते जरा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? हे काय बी काय बोलतोस? अहो नाही तसं काय नाही. ते हाय एक कारण सांगतो नंतर. बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग काल तुम्ही गेल्यानंतर काय झालं? अहो ते संख्या रिस्क आहे भावा. रिस्क? इथे कसली आली रिस्क? का कोणी तुला मारणार आहे? तो पप्पू काय बोलला का तुला? तू बाप्याच नाही हो काय. ही संख्या तू संख्या भावा. मी बर सांगतो 2 मिनिटात.
अहो ते काय झालं, आम्ही काल गेलो बसलो आणि ठरवलं आणि मग झालं कल्याण. अहो तुम्ही कशाला माझ्या संग बोलायचा प्रयत्न करताय? हा कशाला सारखं माग करताय माझ्या? अरे संकेत, संकेत काय संकेत? हा तुम्ही चांगल्या मुलगी नाहीये. हा माझ्या मागं नका करू. तुम्ही क्लासवर लक्ष द्या, मी पण क्लासवर लक्ष अरे देतो. काय बोलतो तुझं, तुला तरी समजतं का? अशी एक टाकेल ना. ए टाकेल का टाकेल, त्याला नाही तुझ्याबरोबर बोलायचं, मग कशाला जबरदस्ती करतेस? ए चल रे आपण जाऊया, ह्याची नको नादाला लागू. चल चल बाबा. हा चल. तर मुलांनो, उद्या आहे आपली युनिट टेस्ट. तर सगळ्यांचा अभ्यास झालाय ना? हो. छान छान. बर, उद्या सगळ्यांनी बरोबर 8 वाजता यायचंय. कुणीही लेट करायचा नाही. ठीक आहे? हा सर. बर, तर मला सांगा, युनिट टेस्टमध्ये कोणाचा नंबर येईल असं तुम्हाला वाटतं? सर आपण आहे की. तुझा? मग बर बर, पप्पूचा नंबर येईल असं कोणाकोणाला वाटतं? हातावर करा. उचला की. हा पप्पू कोणालाच नाही वाटत की रे. बस काय. बर, मधूचा नंबर येईल असं कोणाला वाटतं सांगा? अरे वा, बऱ्याच जणांना वाटतं की. ठीक आहे. हां, संकेतचा नंबर येईल असं कोणाकोणाला वाटतं? हात वर कर की, पेपर बघायचा आहे ना. हा की. हा हा सर. अरे वा, पप्पूला पण वाटतं की. हा सर. छान. बरं, आता आणि हां, राजूचा नंबर येईल असं कोणाकोणाला वाटतंय? कोणालाच नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे. बरं, पुस्तकं काढा, आपण पुढचा पाठ घेऊ. ठीक आहे? संकेतनी पण हात वर नाही केला. तो हातच काय तुझ्याकडे बघणार पण नाही. का? असं का? बघ वाटल्यास प्रयत्न करू. तर मित्रांनो, कसा वाटला हा एपिसोड? असेच पुढील एपिसोड बघण्यासाठी देवगिरी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.